गेला की त्या गावामध्ये हे काम सुरू झालं. मला वाटतं 3-4 जणांनी सगळे वारी फाउंडेशन सगळ्यांचे आभार मानले. खरं तर आभार मानण्यापेक्षा आम्ही तुमचा काही शब्द घेऊ, त्यावेळेस ते आभार खरे होतील असं म्हणायला हरकत नाही. विषय असा आहे की मी पिंपरखेडचा, हे सगळे बाकीचे जिरडगाव, मासेगाव, पाटोळी या सगळ्या गावातून आलो. सर जालना किंवा मुंबईवरून इथे येतात. हे सगळ्या लोकांनी तुमच्यापर्यंत ही मशाल आणली, पण ही मशाल इथंच थांबू नये असा आमचा उद्देश आहे. तर आम्ही आलो, आम्हाला काय मिळतं काय नाही हा काही सांगण्याचा भाग नाही. समाधान मिळतं एवढंच सांगू. हे समाधान वाटलं पाहिजे. तर आम्ही तुमच्यापर्यंत जो आणलेला वसा आहे, हा वसा इथंच न थांबता, गिरजामध्येच न थांबता, पलीकडचं मोतीगावाने किंवा आजूबाजूचे गाव आहेत, हा पुढचा वसा आपण पुढे न्यावा अशी एक सर्वांना मी विनंती करतो. आम्ही तुमच्यापर्यंत आणलो, खो तुम्हाला दिलाय, खो दिल्यानंतर थांबायचं नसतं, दुसऱ्याला खो द्यायचा असतो. त्यावेळेस हा खो दुसऱ्या गावाला पण जायला पाहिजे. आणि हे पुण्याचं जे काम आहे, जसं अध्यात्मामध्ये अध्यात्माच्या 100 पट, एका सप्त्याच्या 100 पट काम हे जलसप्त्यामध्ये, तर हाच सप्त्याचं नारळ आपण कुठेतरी दुसऱ्या गावाला द्यावा आणि त्याचे शिलेदार तुम्ही व्हावं अशी एक तुम्हाला सगळ्यांना विनंती. चालेल.